ख्रिसमस हा फक्त उत्सव नाही, हा प्रेमाचा, देणगीचा आणि त्यागाचा दिवस आहे. त्या दिवशी स्वर्गाने पृथ्वीवरती आपला सर्वात मोठा आशीर्वाद पाठवला. येशू ख्रिस्त जो स्वतःला देण्यासाठी आला. आज आपण या कथेतील 2 सेवकांचे हृदय पाहणार आहोत. ती कथा फक्त त्यांची नाही, ती कथा आपल्या जीवनातील एक संदेश आहे. त्यांचं जीवन, त्यांची प्रार्थना, त्यांची तडफड यातून आपल्याला एक गोष्ट स्पष्ट होते. देव शब्द ऐकत नाही, देव हृदय पाहतो. तर या गावात 2 प्रसिद्ध सेवक, पास्टर सॅम्युएल आणि पास्टर डॅनियल, हे दोघेही प्रामाणिक, दोघे मेहनती, दोघेही देवावर प्रेम करणारे. 2 मेणबत्त्या जशा सारख्या उजळतात अशा प्रकारे त्यांचे जीवन होते. प्रेज लॉर्ड, हालेलुया. आपण छोटीशी प्रार्थना करूया, गीत गाऊया. यीशु मसीह तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमां और महिमा गाए जमीन. यीशु मसीह आपण सर्वजण आपले हात उभर करूया. जैसा है कोई, सर्वजण आपल्या जागेवर उभे राहतील. ओ तेरे चरणों में झुके आसमां और महिमा गाए जमीन. हम गाए हो यस प्रभु, हालेलुया. अना तू राजा हो का है राजा, तेरी महिमा होवे सदा. तू है प्रभु हमारा खुदा, तू है प्रभु हमारा
खुदा. हालेलुया. धन्यवाद. स्तुती प्रभू. आपल्यामध्ये सॅम्युएल पास्टर आहेत, प्रार्थना करतील. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. Thank you, Lord. Thank you, Jesus. Thank you, Jesus. धन्यवाद ओ पिता. हालेलुया. हालेलुया. प्रभू येशू स्तुती धन्यवाद देतो प्रभू येशू आजच्या दिवसासाठी. आजचा दिवस आमच्या आयुष्याला जोडला म्हणून धन्यवाद देतो प्रभू येशू. हर एक प्रभू येशू जे काही स्किटमध्ये काम करणार आहेत प्रभू येशू यूथ प्रभू येशू सर्वांना आदर कर प्रभू येशू. आशीर्वादित कर प्रभू येशू. हो प्रभू येशू हर एक तुझ्या नियमावरती चालण्यासाठी प्रभू येशू सहाय्याने मदत कर प्रभू येशू. जे काय प्रभू येशू भाऊ प्रभू येशू स्किटबद्दल प्रभू येशू बोलत होते प्रभू येशू. हो प्रभू येशू खूप उत्तम स्किट बसवलं आहे प्रभू येशू. हो प्रभू येशू जे काय स्पेशल सॉन्ग होणार आहे ते पण आशीर्वादित करा प्रभू येशू. हर एक मनाला स्पर्श करा प्रभू येशू. हो प्रभू येशू आज तुम्ही आमच्यामध्ये उपस्थित आहात प्रभू येशू म्हणून धन्यवाद देतो प्रभू येशू. छोटीशी प्रार्थना प्रभू येशूच्या नावात मागितली म्हणून तुम्ही ऐका. आमेन. प्रभु यीशु रक्त की, प्रभु यीशु नाम की जय जय. ओके. प्रेज द लॉर्ड. पण एक गोष्ट मात्र सगळ्यांना कळत नव्हती. देवाची कृपा आणि देवाचं उत्तर नेहमी सॅम्युएलकडे जात होतं आणि डॅनियल तो कितीही प्रार्थना करो, कितीही यत्न करो, त्याचं उत्तर कायम वाट पाहामध्ये अडकलेलं. हालेलुया. स्तुती धन्यवाद ओ पिता. खरोखर मान आहे. स्तुती स्तुती. आणि एक दिवस डॅनियलचं मन फुटलं. त्याने देवाला प्रश्न विचारला, देवा माझी प्रार्थना तू का ऐकत नाहीस? आणि त्या क्षणी सुरू झाली एक दिव्य यात्रा. एक असे काम ज्यातून डॅनियलला समजणार होतं की खऱ्या प्रार्थनेचं वजन काय असतं. सॅम्युएल प्रार्थना करतो. देवा माझ्या लोकांना सांभाळ, त्यांच्या घरात शांती दे, त्यांना रोजच्या गरजांमध्ये साथ दे, मला त्यांच्यासाठी आशीर्वाद होऊ दे. कुणाला दुःख होत असेल तर त्यांना तुझा स्पर्श दे. आणि देवा माझं हृदय तुझ्या इच्छेनुसार बनव. दोन सेवक, दोघांचे शब्द सारखे पण हृदय मात्र वेगळे. आणि देवाला शब्द नाही कळत तर देवाला हृदयाचं वजन कळतं. सॅम्युएलची प्रार्थना लोकांसाठी होती. ती निस्वार्थ होती. त्यात प्रेम होतं, करुणा होती आणि देवाला अशी हृदय खूप प्रिय आहेत. डॅनियल प्रार्थना करतो. देवा माझ्या मिनिस्ट्रीला मोठं कर, मला जास्त लोक दे, जास्त नाव दे, जास्त आशीर्वाद दे. माझा प्रचार गावोगावी प्रसिद्ध होऊ दे. आणि देवा लोक सॅम्युएलकडे जास्त जातात, माझ्याकडे थोडे पाठव ना. मी काय तुझा सेवक नाही का? पाहिलं, सॅम्युएल देवाला विचारतोय मी कुणासाठी काय करू? आणि डॅनियल विचारतो, देवा तू माझ्यासाठी काय करशील? एकाच चर्चमध्ये, एकाच देवापुढे
दोन हृदयाचे चालणारे रस्ते. देवा, सॅम्युएलची प्रार्थना लगेच ऐकली जाते आणि माझी काय? मी काय चुकीचं मागतोय का? थोडं नाव, थोडं मान, थोडा आशीर्वादच ना? हे देवा, एकदा तरी आमेन म्हण ना, एकदा तरी. आणि त्या क्षणी देवाने डॅनियलला ऐकलं, पण उत्तर प्रार्थनेचं नव्हतं. उत्तर एक काम होतं, एक प्रयोग, ज्यामध्ये डॅनियलला कळणार होतं खऱ्या प्रार्थनेचं हृदय कसं असावं. बस झालं, आता मी शांत बसणार नाही. प्रत्येक वेळी सॅम्युएलची प्रार्थना ऐकली जाते आणि माझं काय? मी काय चुकीचं करतोय का? देवा, आज तू मला उत्तर दिलं पाहिजे म्हणजे पाहिजे. त्यावेळी देव डॅनियलला बोलला की देवा, मी रोज तुझी सेवा करतो, उपासना करतो, वचन सांगतो, मग माझी प्रार्थना का ऐकली जात नाही? काय कमी आहे माझ्यात? देवा, आज मला उत्तर पाहिजे म्हणजे पाहिजे. भले तिकडे काही होऊन दे, मी तुझ्यासाठी काही करेन. देवाचं उत्तर, डॅनियल, हे डॅनियल. अरे प्रभू, देवा, खरंच तूच आहेस का? हो डॅनियल, मीच आहे. काय प्रभू? डॅनियल, तू सतत विचारतोस ना की मी तुझी प्रार्थना का ऐकत नाही. आज तुला उत्तर मिळेल, पण आधी तू माझ्यासाठी एक काम कर. काम? काय काम? हो प्रभू. तर ऐक, मला एक मनुष्याच्या पायातील मांसाचा एक छोटासा तुकडा हवा आहे. मांसचा पायाचा तुकडा? प्रभू, तू काय खाण्यासाठी मागत आहेस का? नाही डॅनियल, मला त्यांचं मांस नको, मला त्यांचं हृदय पाहायचं आहे. ते देण्यास तयार आहेत की नाही? ठीक आहे प्रभू, जशी तुमची इच्छा. मी लोकांकडे जाईल, मी त्यांचं मन ओळखेल, मी बघेन तुझ्यासाठी कोण त्याग करतं. डॅनियल, तू प्रयत्न कर. ज्याने दिलं त्यांचं हृदय तुला दिसेल आणि ज्याने दिलं नाही त्यांचंही तुला हृदय दिसेल. ठीक आहे. आणि अशा प्रकारे डॅनियल देवाने दिलेले काम घेऊन गावाला निघाला. त्याचं हृदय विचलित होतं, पण प्रवास आता सुरू झाला होता आणि देवाचं काम आणि देवाचं काम घेऊन पास्टर डॅनियल निघाला पायाचं मांस मागायला. हो, तुम्ही बरोबर ऐकलत, पायाचं मांस. त्या क्षणी त्याला एक धष्टपुष्ट पैलवान भेटतो.
इथं तर दष्टपुष्ट माणूस दिसतोय, बॉडी तर ह्याच्या तर मांस आहे दिसतोय. काका नमस्कार. बसा, झालं 2 मिनिटात. हो हो बसतो बसतो. नमस्कार नमस्कार. नमस्कार, बोला. मला छोटीशी मदत हवी होती, तुम्ही कराल का? कसली मदत, बोला. मी एक देवाचा सेवक आहे. देवाने मला छोटंसं काम दिलं आहे. तुम्ही ते मला छोटीशी मदत कराल का देवासाठी? कसली मदत? जिम वगैरे करायची, बॉडी वगैरे बनवायची, याला काय बोलू? टिप्स वगैरे? नाही नाही नाही, ती नकोय. जिम वगैरे नाही बनवायची, मी आधीच आहे फिट. मला छोटीशीच मदत हवी आहे. मी इथं जात होतो रस्त्याने, मला तुम्ही दिसले व्यायाम करताना, म्हणून मी इथं आलो. मला तुमच्या पायाचा थोडा मांस हवा आहे. कसला मांस? मांस इथं थोडी भेटतो, चिकनवाल्याकडे जावा. नाही नाही, माणसाच्या पायाचा थोडासा मांस हवा आहे. तू काय पागल झालाय का? उद्या मला लेग मारायला जायचे आणि तुला मांस पाहिजे नाही? मी देवासाठी पागलच आहे, पण मला थोडंसं तुमचा मांस हवा आहे. तुम्ही जा जा, इकडनं जा. दादा ऐका ना. हो दादा, अहो दादा थोडंसं ऐका ना. अरे जा तू बाहेर. असल्या देवाच्या सेवा येतात मांस घ्यायला, काय माहिती कुठलं येतात आणि पागल. पास्टर डॅनियल तिथून निराश होऊन गेले. त्या क्षणी निराश होऊन जात असताना त्यांची भेट एका वृद्ध व्यक्तीसोबत होते. अरे बाबा, हाडकं दिसत आहेत, पण विचारतो तरी देवासाठी. बाबा, हो बाबा. बाबा नमस्कार. बसा 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 इथं. बाबा. हा बाळा, बोल. नमस्कार. हा नमस्कार. मी देवाचा सेवक आहे. हा बोल बोल. मला तुम्ही मदत कराल का? कसली मदत बाळा? मला मांस हवा आहे. पास? माझा ना तू पास झालाय. या म्हाताऱ्याला काय बोलू? पास नाही बाबा, पास नाही, मांस हवा आहे. मांस. वास? कसला वास येतोय तुला? या म्हातारा बाहेर आहे वाटतं. अरे बोल बाळा, कसला वास येतोय? काका तुमच्या कानात मळ बी झाला. थांब आता. अहो बाबा, मला मांस हवा आहे तुमच्या पायाचा. माझ्या पायाचा तुला मांस हा हवाय? बाबा. तुला माझ्या पायाचा मांस बाबा, हाय का? इथं माझ्या आधीच हाडकं झालेत, अहो, तुला बाबा. माझ्या पायाचा मांस हवाय? हो बाबा, नको नको बाबा. बाबा तुमच्या हाडकं नको. तुमच्या अरे घे ना बाळा थोडासा. बाबा क्षमा. अरे बाळा घे. अहो बाबा, सॉरी बाबा. बाबा काय कुठलं येतात. पुन्हा एकदा पास्टर डॅनियल हताश होऊन निघून जातात आणि एका ठिकाणी निराश होऊन बसता. जाताना त्यांना वाटेत एक व्यापारी दिसतो, जो त्याच्या नियमित जीवनात त्रस्त असतो. मीटिंग आहे ना, येतो. हा ठीक आहे, त्यांना बसून ठेवा. अच्छा ओके. हॅलो रमेश सुरेश नरेश, लवकर या चला ऑफिसमध्ये. हा अर्जंट एक मीटिंग आहे. हा सुट्टी तुमची कॅन्सल झाली. लवकर या, नाही तर पेमेंट कट. हा. हॅलो मिस्टर अर्पण वाघमारे, 10 लाखचा चेक कधी पाठवताय तुम्ही? पाठवा. हो तुमची उद्या येते का नाही? लवकर जरा.
पाहिजे हो, लवकर या. हां ठीक आहे. हॅलो. हो आय एम ऑन द वे. कमिंग. ओके. लयच हाय पाय वाटतोय माणूस. या आय एम. सर, एक्सक्यूज मी सर. हे हु आर यू? आय एम द सर्वंट ऑफ गॉड. सो सर, व्हॉट डू यू वॉन्ट? यू वॉन्ट मनी? आय डोंट वॉन्ट एनिथिंग. मला फक्त छोटीशी मदत हवी आहे, तुम्ही कराल का? काय मदत पाहिजे तुला? मला देवानी छोटीशी काम दिले, तुम्ही कराल का? तसा देव असतो काय? माझ्यासाठी तर माझा पैसाच देव आहे. लेस घमंडी राव. सर, थोडासा तुमच्या पायाचा मांस हवा आहे, तुम्ही द्याल का? आर यू क्रेझी? पायाचा मांस? अरे इथं मला फोन करायला टाईम नाही. माझ्या एवढ्या इम्पॉर्टंट मीटिंग असतात, मला कधी टाइम भेटत नाही. तुला माझ्या पायाचा मांस पाहिजे? सर, छोटीशीच मदत करा, अरे छोटीशी तू मदत हवी पागल आहे. आहेस का? तुला पैसे पाहिजे तर मी पैसे देतो. पैसे नको, पैसे तुम्हालाच राहू द्या, मला फक्त छोटासा मांस द्या. नाही पागल आहे का तुम्ही? सर ऐका ना सर. ओ सर, एक्सक्यूज मी सर. हॅलो. पास्टर डॅनियल पुन्हा एकदा हताश निराश होऊन निघून गेले. दानियल जिथे जिथे गेला तिथे नो, लेटर, इम्पॉसिबल, नकार आणि फक्त नकार. अशा वेळी निराश होऊन पास्टर डॅनियल एका गार्डनमध्ये बसले. तिथे लहान मुलं खेळत होती. अरे आज काय खेळायचं? अरे काय खेळायचं आज? लपाछुपी खेळायची का? नको, आपण कालच खेळलो आहे ना. आपण आज चिल्ली पकडापकडी पिल्लीला खेळूया. विचारायला लागेल जरा. मग हाडकं, मांस आपण की काय फुटबॉल दिसत खेळायचं का? हाय बाळांनो, कसे तुम्ही? तुम्ही कोण आहात? आता याला सांगितलं तर समजणार नाही. मी काका आहे, मी कामाला चाललोय, मला तुमची छोटीशी मदत हवी आहे, तुम्ही कराल का? कुठली मदत? माझ्या बॉसनी मला काम दिलंय, छोटा तुमच्या पायाचा मांस हवा होता, तुम्ही द्याल का? हो देणार आम्ही, पण तुम्हाला आमचं एक काम करायला लागेल. करताल? काम करतो ना. बसा इथं बसा. माईक सर सांगा काम काय? आम्हाला फुटबॉल घेऊन द्या. आम्हाला बॅट घेऊन द्यायला लागेल. आम्हाला क्रिकेट घेऊन द्या. आम्हाला बिस्किट घेऊन द्या. आम्हाला बॅडमिंटन घेऊन द्या. सायकल घेऊन द्या. देतान घेऊन? अरे गप्प बसा. जिम जाम. अरे देवाची मुलं आहेत की सैतानाची मुलं आहेत? जावा इथून. शी, पागल माणूस कुठे आला का माहिती? येडा बाबा. डॅनियल थकला, निराश झाला. कोणीही देवासाठी त्याग करायला तयार नव्हतं. आणि त्याच वेळी त्याला भेटला तो सेवक ज्याची प्रार्थना देव नेहमी ऐकतो. संपूर्ण गाव पालतं घालूनही डॅनियलला कोणीच मिळालं नाही देवासाठी थोडीशी मदत करण्यासाठी. तयारी कोणाचीच नव्हती. आणि त्या क्षणी तो सेवक समोर आला ज्याची प्रार्थना देव नेहमी ऐकतो, ज्याचं नाव आहे पास्टर सॅम्युएल. कुठं बघितलंय ते आठवत नाही, तर आपण त्यांना विचारू जाऊन. ब्रदर, हो ब्रदर, कोण आहात तुम्ही? तुम्हाला काय करायचंय? जावा ना तुम्ही. अरे पास्टर डॅनियल, तुम्ही इथं? अरे प्रेज लॉर्ड पास्टर, प्रेज लॉर्ड. प्रेज द लॉर्ड पास्टर, प्रेज द लॉर्ड. कसे आहात? बरे आहात का? काय झालं, निराश दिसत आहेत, खूप थकलेले वाटत आहेत, काय मदत हवी आहे का? काय नाही, खूप चिंतेमध्ये. परमेश्वराने छोटंसं काम दिलं, ते मी करू शकलो नाही. खूप निराश झालो मी. काय काम?
काम काय काम? काय नाही, छोटंसंच काम होतं. परमेश्वराने सांगितलं तुझ्या पायाचा मांस आणून दे, कोणाच्याही पायाचा मांस आणून दे. त्याला पायाचा थोडा मांसचा तुकडा हवा होता. मी गावोगावी गेलो, मी लोकांना विचारलं. लोक बोलले आम्ही पैसे देऊ, इथं नाही भेटणार. लोकांनी मला धिकारलं, नाकारलं. ओके, आता मी परमेश्वराकडे कसं जाऊ? बस एवढंच? बस काय बोलतात तुम्ही पास्टर? हे तर सोपं आहे, हे खूपच सोपं आहे. काय बोलतात? हे काय सोपं आहे का? हो, हे सोपं आहे. पाया तुमच्या तर देवाने मागितलंय ना तुमच्याकडं, हो. तर तुम्ही द्यायला पाहिजे होतं. सोपं आहे का पास्टर? हे कसं मी देऊ शकतो माणसाला? कोणता माणूस आपलं शरीर कापून देईन? तुम्हालाच द्यायचं असेल, तुमच्याकडे असेल घाई. तुमच्याकडे काय आहे का? सुरी काय कापायला आहे का? घ्या घ्या, हे सर्व घ्या तुमच्याकडे. घ्या, अजून बॅग वगैरे सर्व घ्या, सर्व घ्या, बॅग वगैरे आहे. अजून कुठं हे सर्व घ्या. कुठे गेला अजून? हे घ्या, या पिशवी बशी सर्व घ्या आणि घ्या. मी बसतो जरा इथं. पास्टरला काय सांगूया? अरे अरे पास्टर, तुम्ही काय करता? बापरे, काय? अहो पास्टर, तुम्ही वेदना नाही झाल्या? हे काय केलं तुम्ही? देवाला हवं होतं ना, आता देवाला घेऊन जावा तुम्ही. पण तुम्हाला वेदना झाल्या नाही का? माझं शरीर माझं नाही, माझं आयुष्य माझं नाही, सर्व ख्रिस्ताचंच आहे. त्याला हवं असेल तर मी देण्यास तयार आहे. ख्रिस्ताने आपल्यासाठी पूर्ण देह दिला आणि मी देवासाठी थोडासा देऊ शकत नाही का? फर्स्ट मी लोकांकडे जात होतो, लोकांकडे मागत होतो, पण लोकांनी मला धिक्कारलं. मी स्वतःला कधीच म्हटलं नाही की मी माझाही देऊ शकतो का, मांस देऊ शकतो का. आता हे घेऊन जावा आणि देवाला द्या. त्या क्षणी दानिएलला समजलं देवाला पायाचं मांस नको होतं, त्याला हवं होतं हृदय, त्याग करणारं हृदय. दानिएल आता देवाकडे परत चालला होता, पण त्यावेळी त्याच्या हातात काहीतरी वेगळं होतं. फक्त एक वस्तू नाही, तर एक शिकवण. देवा, मी आलो आहे. हे सॅम्युएलने दिलं आहे. तू जे मागितलं होतंस ते तो देण्यास तयार होता. डॅनियल, हे डॅनियल, हो प्रभू. मला पायाचं मांस कधीच नको होतं. काय प्रभू, तू असं का सांगितलं? कारण मला माणसांचं शरीर नाही, मला माणसांचं हृदय पाहिजे होतं. तू लोकांकडे मागायला गेलास कारण तुला वाटलं देणं म्हणजे दुसऱ्यांचं काम आहे. पण सॅम्युएल त्याने विचार नाही केला कोण देईल, कसं देईल. तो म्हणाला, जर देवाला हवा असेल तर मी देतो. देवा मला समोर. डॅनियल, समजलं तुला आता? हो प्रभू. प्रभू, आजपासून मी तुला फक्त शब्द देत होतो,
पण आजपासून मी तुला शब्दही देईल आणि माझं हृदयही तुला देईल. धन्यवाद. डॅनियल, आज तुझी प्रार्थना मी ऐकली आहे, कारण आज तू मागणं थांबवलंस आणि देणं शिकायला लागलास. ख्रिसमस म्हणजे देवाने स्वतःला देणं. जो स्वतःला देतो त्याची प्रार्थना मी ऐकतो. डॅनियल पास्टर, आज आपल्या दोघांनाही समजलं की सेवा म्हणजे नाव नाही, सेवा म्हणजे बलिदान आहे. हो पास्टर, आजपासून माझी प्रार्थनाही बदलेल आणि माझं हृदयही बदलेल. Amen. देव शब्द ऐकत नाही, तो हृदय पाहतो. प्रार्थना मोठी असण्यापेक्षा मन स्वच्छ असणं महत्त्वाचं. तर या ख्रिसमसला देवाला भेट देण्याची असेल तर स्वतःला द्या. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आज आपण पाहिलेली ही कथा फक्त एक पास्टरची नाही, ही कथा आपल्या प्रत्येकाची आहे. आपण सगळेच कधी ना कधी काही ना काही देवाकडे मागतो. आशीर्वाद, यश, आरोग्य, शांती. पण आजच्या ह्या नाटकातून देव आपल्याला एक गोष्ट शिकवतो. देव शब्द ऐकत नाही, देव हृदय पाहतो. प्रार्थना मोठी असण्यापेक्षा मन स्वच्छ असणं महत्त्वाचं. जेव्हा आपण फक्त बोलतो पण देत नाही तेव्हा प्रार्थना अपूर्ण राहते. पण जेव्हा आपण देतो, त्याग करतो आणि दुसऱ्यांसाठी उभे राहतो, तेव्हाच खरी प्रार्थना जन्म घेते. ख्रिसमस म्हणजे फक्त दिवे, गाणी आणि भेटवस्तू नाही. ख्रिसमस म्हणजे देवाने स्वतःला आपल्यासाठी दिलं. आणि म्हणूनच आज देव आपल्याला विचारतो, या ख्रिसमसला देवाला भेट द्यायची असेल तर स्वतःला द्या. आपलं प्रेम द्या, आपला वेळ द्या, आपली माफी द्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं शुद्ध हृदय द्या. आज आपण हा निश्चय करूया की आपण फक्त मागणारे नाही तर देणारे बनू, कारण जो देतो त्याचीच प्रार्थना देव ऐकतो. आमेन. थँक्यू. थँक्यू.